आत्या काय झालं? सगळीकडे एवढे आनंदाचे वारे वाहत आहेत आणि तू असं चेहरा पडून काय बसलीस? काय झालं म्हणून काय विचारतेस? अगं तिकडं मंजिरीला बरं नाही. अगं बाई, मग तुला केव्हापासून तिची एवढी काळजी वाटायला लागली? तुला हसायला येतं व्हय? अगं लग्न झालेल्या पोरीला कोरड्या उलट्या होतात याचा काय अर्थ होतो हे डोसक्यात येतं का तुझ्या? आत्या म्हणजे मंजिरी घाबरलीस ना? आता अगदी तसंच काही नाहीये. म्हणजे डॉक्टर येऊन तपासून गेले. ते म्हणले की साधा पित्ताचा त्रास आहे म्हणून. आत्या काय आहे? घाबरले ना मी, माझा जीव जायची वेळ आली. तुला काय वाटतं मी काय तुझी गंमत करते व्हय? अगं लक्षात कसं येत नाही तुझ्या? ही जर गोष्ट खरी झाली असती तर काय झालं असतं? आत्या हे बघ, ही मंजिरी जर अशीच ह्या घरात राहिली ना तर तुझ्या आणि माझ्या मनाला जी शंका चाटून गेली आहे ना ती खरी व्हायला येळ लागणार नाही, सांगून ठेवते आधीच. नाही नाही, असं नाही होऊ शकत. अगं सत्यजित आणि मंजिरीमध्ये आता असं होणं. अगं येडी का खोळी तू? किती बी केलं तरी ते नवरा बायको आहेत हे ध्यानात ठेव. हो मला माहितीये, पण सत्यजितला ती डोळ्यासमोरही नकोय त्याच्या. हे बघ, तो आजारी आहे म्हणून वहिनीने तिला खोली बाहेर काढली. पण असं किती दिस सत्यजित कधी ना कधीतरी बरा होणारच ना. दोघं कधी ना कधी एका खोलीत येणारच ना. अगं किती बी केलं तरी शेवटी सत्यजित एक पुरुष आहे. हे बघ प्रिया, मंजिरी जोपर्यंत सत्यजितची फकस्त पत्नी आहे तोपर्यंत तिला या घरातून बाहेर काढणं अगदी सोपं आहे.